सकाळी सकाळी ह्याचं दर्शन करून ऑमलेट आणि ब्रेडचं प्राशन करून माझ्या दिवसाची सुरुवात झाली होती. आणि मी आहे अश्लेषा, तर मी आहे बिनपगारी फुल अधिकारी. माझ्याकडे सगळे अधिकार आहेत, पण मला पगार मात्र काहीच नाही, कारण मी आहे बिनपगारी फुल अधिकारी. मी ह्याचा फॉर्मसुद्धा भरला नव्हता ह्या कामाचा, तरीसुद्धा मला या कामावर ठेवून घेतलेलं आहे. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, म्हणजेच उन्हाळा लागलेला आहे, वाळवणाची कामं चालू झालेली आहेत. हे तर बरं आहे की पापड वगैरे आई देणार आहे, पण मिरच्या, गहू हे कामं तर मला करायचीच आहे. टेरेसवर आले होते आणि हा भाऊ ऑफलोडिंग करतोय, ह्याची थार आणि पजेरो घेऊन हा ऑफलोडिंग करतोय. तर कोणाला माहीत असेल ना तर ते मलासुद्धा सांगा. आणि इथे मी एवढ्या प्रकारच्या मिरच्या वाळत घातलेल्या आहेत, कारण ह्याची लाल तिखटाची टेस्ट खूप छान लागते. आपल्याला तरीला वेगळा आणि तिखटाला वेगळा मसाला घेण्याची गरज लागत नाही. आणि ह्या पोराचं बघा काय चाललेलं इथं. आणि मी इथं जीव काढून काढून आता गहू भरते, कारण वारा सुटलेला होता, पावसाचा एकतर भरोसा नाही आहे, म्हणून मला इथं गहू भरून ठेवायचे होते, जे की मला उद्या परत हे वाळत घातले. आणि त्याच हाताने मी घाम पुसला, इतकी तोंडाची आग चालली होती, पण गहूसुद्धा भरायचे होते. ऊन उतरतीला आलं होतं आणि गहू भरता भरता आहे ना, परत संध्याकाळचं पण चक्र चालू होतं की संध्याकाळी बिर्याणी करायची आहे, परत खाली जायचं आहे, घरकाम आवरायचं आहे. पोरगं घरात असताना सुट्ट्या लागल्या ना मुलांना की विचारूच नका. आता तुम्ही याचा आवाज आहे का गहू भरतानाचा? सगळा पसारा आवरून गहू वगैरे भरून मी खाली आले आणि पहिले चहा घेतला, कारण रिफ्रेशमेंटसाठी चहा मॅन्डेटरीच असतो. मग तिकडे उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, दुष्काळ असू दे, काहीही असू दे, चहा प्यायचाच. आणि संध्याकाळी मस्तपैकी बिर्याणी केली होती आणि माझ्या हातची दम बिर्याणी मला खूप जास्त आवडते, ह्यांनासुद्धा आवडते. तर बिर्याणी कशी झाली आणि माझा आजचा दिवस कसा होता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज फॉलो करा आणि लाईक करायला विसरू